पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे तये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावतो सर्व सांडोनी मागे, कळे लागी झाला असे बौद्ध मौनी, दुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थांनी दोन अवतारातल्या थोडंसं वर्णन केलेलं आहे. एक म्हणजे 8वा अवतार असणारा परब्रह्म श्रीकृष्ण परमात्मा, त्या अवतारात एकच लीला वर्णन केलेली आहे. फक्त उल्लेख करून जातात समर्थ की कृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी काय केलं. काल आपण थोडासा विचार करून आलो की देवाच्या अवताराची अनेक प्रयोजनं असतात, अनेक कारणं असतात. मुख्य प्रयोजन असतं, उपप्रयोजन असतं, दुय्यम प्रयोजन असतं. त्यापैकी भगवंताने अनेक लीला अनेक प्रकाराने या कृष्ण अवतारामध्ये केल्या. एक फक्त भक्तप्रेमाची लीला समर्थांनी या ठिकाणी सांगितली आपल्याला. तये द्रौपदी कारणे लाग वेगे. समर्थ म्हणतात की त्या द्रौपदी करता हा कृष्ण परमात्मा अतिशय वेगात धावत आला. लाग वेगे म्हणजे खूपच घाईघाईनं, खूप गडबडीनं. कसा आला तर त्वरे धावतो सर्व सांडोनी मागे. त्वरेनं धावत आला, सगळ्या गोष्टी मागे टाकल्या. म्हणजे फक्त महत्त्व द्रौपदीच्या हाकेला भगवंतांनी त्यावेळेला दिलं. असं सांगतात की भगवान कृष्ण परमात्मा भोजनाला बसलेले होते आणि त्यावेळेला द्रौपदीची हाक कानावरती पडली. ताट सुद्धा मागे टाकलं आणि ताटावरनं उठून त्या ठिकाणी निघाले. ते धावत द्रौपदीकडे आले असं सांगितलं जातं. म्हणजे त्वरे धावतो सर्व सांडोनी मागे, म्हणजे जेवण सुद्धा मागे ठेवलं. मनुष्य सगळी कामं मागे ठेवतो पण जेवायचं मागे ठेवत नाही सहसा. पण तितकंच जर काही महत्त्वाचं असेल तर जेवणाचा सुद्धा विचार करत नाही. तसं भगवंताने सगळ्या गोष्टी मागे टाकल्या आणि द्रौपदी करता देव धावत आले असं समर्थ सांगतात. काय कारण घडलं, कशाकरता देव धावत आले, त्याचा थोडासा तपशील जर बघितला तर द्रौपदीची कथा आपल्याला बघावी लागेल. महाभारतामध्ये काही अतिशय निंदनीय प्रसंग होऊन गेले, निंदनीय घटना होऊन गेल्या की ज्याच्यामुळं या भारतवर्षाचं अधोगतीला, अधोपतनाला सुरुवात झाली. अशा काही निंदनीय घटना महाभारतात झाल्या. त्यापैकी बऱ्याच घटना सांगता येतील आपल्याला. एक म्हणजे ज्या वेळेला सर्व पांडवांना त्या लाखेच्या घरामध्ये बंदिस्त करून जाळण्याचा प्रयत्न केला कौरवांनी, ही अतिशय लांछनास्पद आणि निंदास्पद गोष्ट आहे. एखाद्याशी वैर जर करायचं असेल तर माणसानं उघड उघड वैर करावं. समोरासमोर काय असेल ते आपला पराक्रम दाखवावा. एखाद्याला बंदिस्त घरामध्ये कोंडायचं आणि त्याला आग लावायची, जाळून द्यायचं, हा कुठला आला पराक्रम? हे भिकडपणाचं लक्षण आहे. पण नीच कौरवांनी तो भिकडपणा पांडवांना नष्ट करण्याकरता केला सुद्धा. अतिशय लांछनास्पद आणि निंदनीय कृती केली. अशा बऱ्याच घटना आहेत. द्वैत खेळत असताना कपटाचे फासे, त्या ठिकाणी जादूचे फासे टाकून सर्व बळकावलं पांडवांची सत्ता. ही निंदनीय कृती आहे. म्हणजे ज्या माणसाला समोरासमोर उघड उघड काही करता येत नाही तो अशा नीच कृती करून त्या ठिकाणी स्वतः मी कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ मंडळी, भारत पाकिस्तानाच्या संदर्भात ही अशीच गोष्ट आहे. पाकिस्तानाला उघड उघड भारताविरुद्ध काही करता येत नाही, त्याचं बळ अजिबात चालत नाही, त्याची त्या ठिकाणी ताकद पोचत नाही. मग कुठेतरी भित्र्यासारखं पाठीमागं राहायचं, कोणाकडून तरी कुरापत काढायला लावायची, कुठेतरी काहीतरी हल्ला करायचा, काहीतरी करायचं आणि आम्ही त्यांच्यावर दहशत निर्माण करतो असं जगाला दाखवायचं. हे जे काही भ्याड कृत्य करतो त्याच प्रकारचं कौरवांची अवस्था होती. पांडवांच्या पुढे त्यांचं काही चालत नव्हतं, कारण भगवान परमात्मा त्यांच्या साह्याला होता. परंतु त्यांना संपवायचं आणि सत्ता सगळी आपण बळकावायची या उद्देशानं दुर्योधनाने अशा नीच कृती केलेल्या आहेत महाभारतामध्ये. त्यापैकी आजच्या ज्या प्रसंगाचा संबंध येतो तो द्रौपदीच्या प्रसंगाचा येतो. ज्या वेळेला द्वैत क्रीडेमध्ये, म्हणजे त्या जुगाराच्या खेळामध्ये म्हणू आपण हल्लीच्या भाषेमध्ये, वास्तविक धर्मराजानं जुगार खेळायला नको होता. कारण असं आहे की जुगार ह्याच्यामध्ये सर्वस्व नाश होण्याची शक्यता जास्त असते. आणि धर्मराजाने ते अविचारपणानं म्हणा
किंवा काय त्यावेळेला त्याची विनाशकाले विपरीत बुद्धी, काय बुद्धी झाली त्याला, तो द्यूतक्रीडेला होय म्हटला आणि त्याप्रमाणे द्यूतक्रीडा खेळली. पण यांचे फासे जे होते ते जादूचे फासे होते. सर्व यांच्याच बाजूने आकडे पडायचे. जो अंक सांगतील तो सगळा कौरवांच्या बाजूने पडायचा, पांडवांच्या बाजूने एकही फासा पडला नाही. सगळं बळकावलं. सत्ता गेली, वैभव गेलं, संपत्ती गेली, सैन्य गेलं. शेवटी ह्या 5 जणांनी स्वतःला पणाला लावलं, स्वतः त्या ठिकाणी हरले. आणि मग दुर्योधनाने असं सांगितलं की म्हणजे युधिष्ठिरा, आता एक शेवटचा डाव लावायचा. तो शेवटचा डाव असा लावायचा की त्या डावामध्ये जर तुम्ही जिंकलात, तो फासा तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर पडला, तर आतापर्यंत जे सगळं आम्ही तुमचं घेतलेलं आहे ते सगळं तुम्हाला आम्ही परत देऊ. पण एकच डाव तुम्ही आता शेवटचा लावायचा. पण म्हणले माझ्याकडे लावण्याकरता काही उरलेलं नाही. त्यांनी सल्ला दिला, म्हणजे एक गोष्ट उरलेली आहे की तुझी जी पत्नी आहे द्रौपदी, तेवढी शिल्लक आहे, तिला डावावर लावून खेळ. तू जर जिंकलास तर सगळं तुला परत होतं, तसं सगळं परत मिळेल. आता धर्मराजाची बुद्धी कशी पालटली होती त्यावेळेला माहिती नाही, कारण भगवान कृष्ण परमात्मा त्याच्या जवळ नव्हते. म्हणून सदा सर्वदा देव सन्निध आहे. समर्थाने जे एका श्लोकामध्ये सांगितले की भगवंत आपल्या सोबत कायम पाहिजे. तो जर आपल्या जवळ नसेल तर आपली बुद्धी शेण खायला गेल्याशिवाय राहणार नाही. काय आपण अधोगती करून बसू जीवनामध्ये ते आपल्याला कळणार नाही. म्हणून सतत भगवंताला आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. याचा अर्थ भगवंताचं चिंतन अखंड मनामध्ये करत राहिलं पाहिजे, तर बुद्धी स्वच्छ राहते माणसाची. धर्मराजाची बुद्धी बदलली, मान्य केलं, तोही डाव हरला. आणि मग काय सगळे चेकाळले कौरव. आणणारे म्हणजे द्रौपदी आता आपली दाशी झालेली आहे, आता तिच्याशी आपण मनमाने व्यवहार करू शकतो, आता आपला तिच्यावर अधिकार आहे. म्हणून दुःशासनाला आज्ञा केली. दुःशासन द्रौपदीला आणायला गेला. त्यावेळेला अडचणीच्या अवस्थेमध्ये द्रौपदी होती, तरी सुद्धा तेही काय त्यानं ऐकलं नाही. तशीच तिला केसाला धरून ओढत फरफटत राजसभेमध्ये आणली गेली. आणि आणल्यानंतर सर्वात नीच दिवस तो महाभारतातला तो की दुर्योधनानं आज्ञा केली की तिचं वस्त्र हरण कर. वस्त्राला हात घातल्यानंतर द्रौपदीने विचार केला की आता आपण काही या ठिकाणी सुरक्षित राहू शकत नाही. तिनं आटाकटीचा प्रयत्न केला, खूप स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. पण बलाढ्य असणारे दैत्यासारखे ते कौरव आणि एका स्त्रीचं काय चालतं त्यांच्यापुढं. आणि असं ज्या वेळेला झालं की आता आपली लज्जारक्षण होऊ शकत नाही, आपण स्वतः करू शकत नाही. सगळ्यांच्याकडे आशेनं पाहिलं पण कोणी तिला मदत करायला धावले नाही त्यावेळेला. आणि मग द्रौपदीनं भगवंताचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे लवकरी. अशा प्रकारचा धावा केल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी तातडीनं धावत आले. आणि भगवंतानी काय केलं तर परमात्मा तिथं प्रगट नाही झाले, परमात्म्याने वस्त्र अवतार घेतला. बरेच कथाकार असं सांगतात की देवानी द्रौपदीला वस्त्र पुरवले. देवानी द्रौपदीला वस्त्र पुरवले असं नव्हे, तर स्वतः वस्त्र झाला आणि तिच्या अंगाभोवती स्वतःला लपेटून घेतलं. का तर ते अभेद्य वस्त्र असं होतं की किती जरी ओढलं, किती जरी त्या ठिकाणी गुंडाळा तिचा साडीचे वेढे जरी काढले तर ती साडी संपतच नव्हती. तिच्या अंगाभोवती ते तसंच असायचं. किती जरी इकडे ढीग पडला त्या साडीचा, पण साड्या अंगाभोवती जी गुंडाळलेली होती ती अखंडच होती, कारण परमात्म्याने स्वतः वस्त्र अवतार घेतला. महाराजांनी वर्णन केलंय, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. स्वतः वस्त्र झाला परमात्मा आणि द्रौपदीची लाज राखली. समर्थ हे सांगतात की त्या द्रौपदी करता धावत आला परमात्मा. त्वरे धावतो सर्व सांडोनी मागे, सगळ्या गोष्टी मागे सांडून तो परमात्मा धावत आला. कारण द्रौपदी त्या प्रकारची भक्त होती भगवंताची. भगवंताचं देवाचं एक तत्व आहे की आपल्याला काहीतरी दिल्याशिवाय तो परमात्मा देत नाही, त्याला काहीतरी आपण द्यावं लागतं. द्रौपदीनं पाठीमागच्या 2 घटना जर आपण द्रौपदीच्या बघितल्या तर भगवंत वस्त्ररूपानं तिची लज्जा राक्षण केलं भगवंतानी. त्याकरता द्रौपदीचं पुण्य हे त्या ठिकाणी उपयोगाला पडलेलं आहे. कोणतं पुण्य? 2 घटना सांगितल्या जातात. एक वेळा भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापूरला आले
आणि सरळ पांडवांच्या वाड्यामध्ये गेले. सकाळची वेळ होती. द्रौपदी काहीतरी त्या ठिकाणी गडबडीत होती, कामाच्या स्वयंपाकाच्या मना येते. भगवान परमात्मा आले. अगं म्हणे मला भूक लागली, काहीतरी खायला दे, खूप भूक लागलेली आहे. द्रौपदी म्हणली भगवंता मी आता कामात आहे, जरा बस थोडा वेळ, मी तुला काहीतरी करून देते. आण म्हटली, मी काम करतो, तुझं काय काम आहे, भाजी चिरायची आहे ना, आण. स्वतः भाजी चिरण्याकरता घेतली. भगवान भाजी चिरू लागले आणि भगवंताला लीलाच करायची होती, कारण पुढं हा प्रसंग द्रौपदीवरती येणार हे भगवंताला अगोदर माहिती होतं. त्यामुळे तिच्याकडून आपल्याला काहीतरी आधी घेतलं पाहिजे, मग तिला आपण भरपूर देऊ शकतो. याकरता भगवंताने लीला केली. भाजी चिरता चिरता वेळीवरती बोट मुद्दामच त्या ठिकाणी लावलं आणि बोट चिरून घेतलं. रक्ताची धार व्हायला लागली. देव हाका मारतात, अगं सुभद्रे, द्रौपदी, काय धावा लवकर, माझं बोट चिरलं, काहीतरी कापड घेऊन या. आता सुभद्राही तिथं होती. सुभद्रा धावपळ करायला लागली. इकडं शोध, तिकडं शोध, तिकडं शोध. बोटाला बांधायला कुठे चिंदी मिळते का? चिंदी कुठेही आता राजवाड्यामध्ये चिंदी कुठे मिळणार? रोज नवीन वस्त्र त्या राजा महाराणी असणाऱ्या त्या सुभद्रेला रोज नवीन वस्त्र, जुनं वस्त्र आणायचं कुठलं, चिंदी आणायची कुठली? ती धावपळ करू लागली. राजवाड्यात कुठे चिंदी सापडे ना. तोपर्यंत द्रौपदी आली. कृष्णा काय झालं रे? अगं म्हणे बघ ना, बोट कापलं. द्रौपदीनं मागचा पुढचा विचार केला नाही. डोक्यावरचा शालूचा पदर काढला आणि एका कडेला धरून असा जोरात फाडला. बोटाला बांधण्या इतपत लांबडी पट्टी त्या शालूची फाडली आणि भगवंताच्या बोटाला हळद लावून ती गुंडाळून रक्त व्हायचं बंद केलं. तोपर्यंत सुभद्रा आली. म्हणजे कृष्णा, अरे चिंदी कुठं सापडत नाही रे. देवाने बोट दाखवलं, बघ म्हणे चिंदीची काही गरज नाही, हे बघ म्हणे. अरे काय बांधलं? शालू फाडला. हो म्हणे. सुभद्रे, तू म्हणत होतीस ना मला की मी तुझी सख्खी बहीण असून तू माझ्यावर तेवढं प्रेम करत नाहीस, ती मांडलेली बहीण असून तिच्यावर तू जास्त का प्रेम करतोस, असं तू म्हणत होतीस ना. बघ आता हे बघ म्हणे, का तिच्यावर मी प्रेम करतो कळालं का तुला? तुला माझ्या जखमीपेक्षा तुझ्या अंगावरचं वस्त्र जास्त मोलाचं वाटलं. तू चिंध्या शोधायला गेलीस, पण द्रौपदीनं कुठेही न जाता आहे त्या जागेवर उभा राहून स्वतःचं शालू फाडून त्याची पट्टी बांधली. चिंदी बांधली ते द्रौपदी हरीच्या बोटाला. पण चिंदी कशाची बांधली? तर स्वतःच्या पदराची बांधली. एक भगवंताला ही आवडलेली घटना. आणि दुसरी घटना अशी की एकदा द्रौपदी त्यांच्या असणाऱ्या काही सख्यांच्या सोबत, दासींच्या सोबत जलक्रीडा करण्याकरता नदीवरती गेलेली असताना एक महात्मा वरच्या बाजूला थोड्या अंतरावरती साधू महात्मा आंघोळ करत होते. आणि आंघोळ करता करता काय झालं त्या नदीच्या प्रवाहामध्ये काही कळालं नाही. पण त्या महात्म्याची जी लंगोट होती ती लंगोट त्या ठिकाणी सुटून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली. गळ्या इतक्या पाण्यामध्ये, छाती इतक्या पाण्यामध्ये तो महात्मा उभा होता. पण आता लंगोटच वाहत गेली पाण्यात म्हटल्यावर आता वर यायचं कसं? पाण्यातनं वर येणं हे त्याला फार अवघड झालं. ते लंगोट धरावं तर ते प्रवाहामध्ये खूपच लांब वाहत गेलेला होता. आणि तो कावरा बारा होऊन तो महात्मा इकडे तिकडे बघायला लागला. कोणाच्या काही लक्षात आलं नाही. पण द्रौपदीनं ही घटना बघितलेली होती की या महात्म्याची लंगोट त्या ठिकाणी पाण्याबरोबर वाहत गेलेली आहे आणि आता याला वरती येणं अशक्य झालेलं आहे. कारण विवस्त्र अवस्थेत पाण्यातनं वर यायचं कसं? द्रौपदीने विचार केला. मागचा पुढचा विचार न करता पटकन आपल्या अंगावरचं वस्त्र फाडलं आणि लंगोटीच्या आकाराचं एक असणारं कापड फाडून साडीचं ते त्या महात्म्याच्या बाजूला दिशेला भिरकावलं. त्याने ते बघितलं. तसंच ते पाण्यामधनं ते वस्त्र पकडलं, पाण्यातल्या पाण्यातच आपल्या कमरेला गुंडाळलं आणि हात जोडून नमस्कार केला द्रौपदीकडे बघून की माते, तू माझं आज लज्जारक्षण केलेलं आहे. माझ्या अडचणीच्या प्रसंगामध्ये तू मला सहाय्य केलंस, कुणालाही न कळता. ही गोष्ट कुणाला कळाली नाही पण तुला कळाली आणि तू न बोलता मला मदत केलेली आहेस. परमात्मा तुझ्याही प्रसंगामध्ये अशाच प्रकारचं तुझं रक्षण करेल, असा तोंड भरून आशीर्वाद त्या महात्म्यानं दिला. ते पुण्य आणि भगवंताच्या बोटाला चिंदी बांधल्याचं पुण्य परमात्म्याने त्या द्रौपदीला त्या प्रसंगामधून सही सलामत अशा प्रकारची सोडवलेली आहे. समर्थ हे सांगतात की तै द्रौपदी कारणे, त्या द्रौपदी करता भगवंताने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा त्याग करून धावत आले आणि सहकार्य केलं. असा हा कृष्ण अवतार. पुढं समर्थ सांगतात की हाच परमात्मा कलियुगामध्ये
बौद्ध रूपानं, बौद्ध मौनी असं म्हटलेलं आहे. या रूपानं प्रगट होऊन त्यांनी त्या ठिकाणी एक कार्य केलं. कोणतं कार्य केलं मंडळी? कलियुगाला सुरुवात जशी झाली तसं धर्मामध्ये सर्व अनाचार गोंधळ माजायला सुरुवात झाली. कारण पूर्वी यज्ञ सांगितले होते वेदाने, ते यज्ञ पवित्र आणि चांगले यज्ञ सांगितलेले होते. परंतु कुठं अश्वमेध यज्ञ, कुठं पशुची हत्या करून यज्ञ, जनावर मारा, बोकड मारा, रेडा मारा, अशा प्रकारचे हिंसात्मक यज्ञाला सुरुवात जास्त झाली आणि पुण्याच्या ऐवजी पापच व्हायला लागलं. आणि हे ज्यावेळेला भगवंताने बघितलं त्यावेळेला दिगंबर अवस्थेमध्ये बौद्ध रूपानं परमात्मा प्रगट झाले आणि हातामध्ये मोरपिसाचा झाडू घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावरनं झाडत निघालेले होते. याज्ञिकाने हे बघितलं आणि विचारलं की तुम्ही महात्मा दिसता, महाराज आहे, साधू दिसता, हे काय करता? त्यांनी सांगितलं की या मोरपिसाच्या झाडूने मी माझ्या समोरचा रस्ता झाडत अशा प्रकारचा जातो. का? तर त्यांनी सांगितलं की चुकून माझ्या पायाखाली एखादी मुंगी, एखादा जीवजंतू, एखादा काहीतरी येईल आणि माझ्या हातून त्याची हत्या घडेल, ते पाप मला लागू नये, त्याकरता मी ही कृती करतोय. त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याकरता भगवंतांनी का दाखवलेलं आहे? तर आपण एवढ्या मोठ्या हिंसा करतोय, हे चुकीचं आहे. स्वतःच्या हिताकरता, स्वतःच्या सुखाकरता कोणत्याही जीवाला दुःख देऊ नये, त्याची हिंसा करू नये, ही खरी धर्माची असणारी शिकवण आहे. पण तीच आपण शिकवण विसरलो आणि त्याचा बोध करण्याकरता हा महात्मा प्रगट झालेला आहे. एवढीच गोष्ट भगवंतांनी दाखवली आणि पुन्हा शांत राहिले म्हणून मौनी म्हटलेलं आहे त्याला. मौन रूपानं, शांत रूपानं तो परमात्मा तसाच त्या ठिकाणी ही कृती भगवंतांनी दाखवली. अशा प्रकारे कळी लागे झाला बौद्ध मौनी म्हटलेलं आहे समर्थांनी. आणि मग त्या ठिकाणी जे म्हणून काही अशा धर्मावरती येणारी संकट, ज्या वक्तावरती येणाऱ्या अडचणी असे जे असतील त्या प्रत्येक प्रसंगामध्ये परमात्मा स्वतः धावत येतो आणि त्या भक्तांचं आणि धर्मांचं रक्षण करतो. त्यांची उपेक्षा कधीच करत नाही. म्हणून समर्थ सांगतात, नुपेक्षी कदा देवभक्ता अभिमानी. अशा स्वरूपाचं असणारं या श्लोकाचं चिंतन आहे. तेव्हा मंडळी, आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा. आपण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.